नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला अद्यापही सुरुवात झालेली नाहीये। अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतलेला आहे। दराडेंचे बंधू किशोर दराडे मतमोजणी केंद्रामध्ये उपस्थित असल्यामुळे हा आक्षेप नोंदवण्यात आलेला आहे। तर गोकुळ गीतेंच्या आक्षेपावरती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आता सुनावणीला सुरुवात झालेली आहे। गोकुळ गीते यांचे वकील मतमोजणी केंद्रामध्ये उपस्थित आहेत, त्यामुळे आता या सुनावणीनंतर नेमकी ही मतमोजणी केव्हा सुरू होते याकडेच लक्ष असेल। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी सध्या आपल्या सोबत आहेत। मुकुल, गोकुळ गीतेंनी नेमका काय आक्षेप नोंदवलेला आहे आणि आता सुनावणीला देखील सुरुवात झालेली आहे, काय अपडेट्स आहेत? थोड्याच वेळापूर्वी मतमोजणी केंद्रावर गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली होती। जिथे मतमोजणी कक्ष आहे त्या कक्षामध्ये गोंधळ उडालेला होता। गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतला आणि त्यानंतर दोन्हीही गट समोरासमोर आले, त्यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचं निदर्शनास आलं आणि त्यानंतर आपण बघतोय पोलिसांनी मोठा बंदोबस्त हा वाढवलेला आहे। मतमोजणी कक्षाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर पोलीस आणि त्याचबरोबर दंगा नियंत्रण कक्षाचे कर्मचारी हे इथे एकवटलेले आहेत। वरिष्ठ पोलीस अधिकारी उपायुक्त मोनिका राऊत यांच्यासह सहाय्यक पोलीस आयुक्त असे मोठ्या दर्जाचे अधिकारी देखील इथे आलेले आहेत। मुळात आक्षेप हा आहे, नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे हे विद्यमान आमदार आहेत, विधान परिषदेचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार आहेत। त्यामुळे गोकुळ गीते यांनी आक्षेप घेतलेला होता की कुठल्याही विद्यमान लोकप्रतिनिधी म्हणजेच खासदार किंवा आमदार यांना आतमध्ये परवानगी दिली जाऊ नये, अशा स्वरूपाचा त्यांनी आक्षेप घेतलेला होता आणि त्या आक्षेपावर ही सुनावणी पार पडलेली होती। आपण बघतोय की वकील देखील नेमण्यात आलेले होते। एवढंच ऑब्जेक्शन त्यांचं होतं। दराडे कंपनीने केली, दराडे फॅमिलीने। स्वतः आमदार महोदय होते किशोर भाऊ दराडे। तुमच्या नावाने अर्ज आहे? अर्ज माझ्या नावाने अर्ज नाही। मला मध्ये बोलवलंय, मी मध्ये जातो। मी उमेदवार प्रतिनिधी आहेत, टेबलला मतमोजणीसाठी बसलो असता ते म्हणे उमेदवार प्रतिनिधी हा टेबलला बसू शकत नाही मतमोजणीला, एवढाच विषय होता। गोकुळ गीतेंकडनं हो 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 आहेत ना, माझा आय कार्ड आहे। मी उमेदवार प्रतिनिधी आहेत। उमेदवार माझ्या टेबलला जर मतमोजणी प्रतिनिधी नसेल तर उमेदवार प्रतिनिधी हा मतमोजणी टेबलला बसू शकतो। त्यांचं म्हणणं आहे की हा बसू शकत नाही, एवढं त्यांचं ऑब्जेक्ट किशोर भाऊ दराडेंनी घेतला, आमदार महोदयांनी त्यांनीच केली, आमदार महोदयांनी। हो, नाही धक्काबुक्की केली, चला होत राहतं। तर आमचे प्रतिनिधी शुभम बोडके देखील आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये माहिती देतात। शुभम, गोकुळ गीतेंनी एकीकडे आक्षेप नोंदवलेला आहे तर दुसरीकडे दराडेंकडून काहीशी धक्काबुक्की करण्यात येते असं देखील त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे। नेमकं तिथे काय घडतंय? आकांक्षा, खरं तर मतमोजणीच्या ठिकाणी दराडे आणि गीते समर्थक त्या ठिकाणी आतमध्ये आहे, मात्र विद्यमान आमदार किशोर दराडे हे शिक्षक मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहे, त्यामुळे त्यांना आतमध्ये प्रवेश देऊ नये असा आक्षेप जो आहे तो गोकुळ गीते यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। आणि त्यानंतर दराडे समर्थक आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालंय। आतमध्ये ज्या ठिकाणी मतमोजणी होते त्या ठिकाणी खरं तर हा मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळतंय। तत्काळ त्या ठिकाणी खरं तर पोलिसांना देखील पाचारण करण्यात आलंय। एकूण जर बघितलं तर या सगळ्या मतमोजणीच्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी बघतोय गोकुळ गीते हे स्वतः त्या ठिकाणी आहे आणि गोकुळ गीते यांनी माघार घेतलं नसल्याचं आज त्या ठिकाणी सांगितलेलं आहे। त्यामुळे त्यांच्या समर्थकांसह ते त्या ठिकाणी असल्यामुळे उमेदवारांचे प्रतिनिधीच त्या ठिकाणी असावे असं त्यांचं त्या ठिकाणी म्हणणं आहे। आणि दराडे आहेत त्या दराडे बंधूंच्या दोघांपैकी त्या ठिकाणी जे एक आमदार आहे किशोर दराडे त्यांना बाहेर पाठवावं अशी जी मागणी आहे त्यातून खरं तर हा गोंधळ झालेला आहे। मोठा गदारोळ झाला आणि गीते आणि दराडे समर्थक जे आहेत एकमेकांना भिडले, त्या ठिकाणी मोठा गदारोळ झाला आणि आता पोलिसांनी दोघंही दराडे आणि गीते समर्थकांना त्या ठिकाणी बाहेर काढलेले आहे। अगदी शुभम, खरं तर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर सुनावणी देखील सुरू झालेली आहे। अधिकाऱ्यांनी नेमकं काय सांगितलेलं आहे त्या संदर्भात काही अपडेट्स मिळतात? दोघांचेही वकील त्या ठिकाणी आहेत, निवडणूक निर्णय अधिकारी त्यांच्यासोबत बोलत आहे। खरं तर या सगळ्या गोष्टी मध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत ते त्या ठिकाणी नसावे अशी त्या ठिकाणी मागणी आहे ती गीतेंची आहे। त्यामुळे दराडे यांचे जे उमेदवार प्रतिनिधी म्हणून आहे त्यांनाच त्या ठिकाणी ठेवावं आणि किशोर दराडे जे आमदार आहेत त्यांना बाहेर पाठवावं असा त्या ठिकाणी सुनावणी सुरू आहे। आणि काही वेळात जे आहे ते स्वतः ज्यांच्यावर आक्षेप घेतलेला आहे आमदार किशोर दराडे हे देखील बाहेर पडतील, कारण एकूण जर बघितलं तर वकिलांच्या
तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी आणि त्या ठिकाणी जे ऑब्झर्व्हर आहेत त्यांनी हा सगळा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. दोघांच्याही समर्थकांची, दोघांच्याही उमेदवारांची त्या ठिकाणी समजूत काढण्याचा प्रयत्न स्वतः निवडणूक निर्णय अधिकारी घेतात. अगदी आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी हे सुद्धा आपल्याला या सगळ्या संदर्भामध्ये अपडेट देत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. मुकुल, जसं वकिलांची प्रतिक्रिया येत होती, तुम्ही आता त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतलेली आहे. वकिलांचं नेमकं काय म्हणणं आहे? वकिलांनी काही दाखले देखील दाखवलेले होते. निवडणूक आयोगाची मतमोजणीची प्रक्रिया कशी असते, त्या मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणाकोणाचा सहभाग असू शकतो, कोणाचा असू शकत नाही, या स्वरूपाचे दाखले वकिलांच्या माध्यमातून, गीतेंच्या वकिलांच्या माध्यमातून निवडणूक अधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेले होते. आणि निवडणूक अधिकाऱ्यांनी त्याबाबतचं शंकांचं निरसन देखील केलेलं होतं. जो प्रथम आणि प्रमुख त्यांचा आक्षेप होता की कुठलेही लोकसभेचे प्रतिनिधी किंवा विधानसभा, विधान परिषदेचे प्रतिनिधी हे मतमोजणीच्या कक्षात असू नये, हा प्रमुख आक्षेप होता. नरेंद्र दराडे यांचे बंधू किशोर दराडे हे विद्यमान शिक्षक विधान परिषद मतदारसंघाचे आमदार आहेत. ते निवडणूक उमेदवाराचे प्रतिनिधी म्हणून आतमध्ये थांबलेले आहेत आणि त्यांच्या उपस्थितीवरच आक्षेप घेण्यात आलेला आहे. याची जर पार्श्वभूमी समजून घेतली, ज्यावेळेस गोकुळ गीते हे मतमोजणी केंद्राच्या जवळ आलेले होते आणि त्याच वेळेस किशोर दराडे, त्याचबरोबर दराडे यांचे समर्थक एका ठिकाणी उभे होते, त्याच वेळेस दोघांमध्ये काही प्रमाणामध्ये बाचाबाची झाल्याचं देखील इथे सांगितलं जाते आणि तिथूनच हा तणाव वाढत गेलेला होता आणि त्याचं पर्यावसन कुठेतरी मतमोजणी कक्षामध्ये झालेलं आहे. त्यांच्या आक्षेपानंतर पुन्हा एकदा दराडे यांच्याकडनं आक्षेप घेण्यात आलेला होता. निवडणूक उमेदवार तिथे असताना इतर प्रतिनिधी त्या टेबलावर बसू नये, अशा स्वरूपाचा आक्षेप घेतल्याचं गोकुळ गीते यांच्या प्रतिनिधींनी थोड्याच वेळापूर्वी माध्यमांसमोर सांगितलेलं होतं. आणि त्यातूनच आज मतमोजणी कक्षामध्ये निवडणूक अधिकाऱ्यांच्या समोरच बाचाबाची झाली, धक्काबुक्की झाल्याचा देखील आरोप हा करण्यात आलेला आहे. आणि तिथून एकच गोंधळ उडालेला होता. संपूर्ण पोलीस यंत्रणा जी इथे तैनात करण्यात आलेली होती, ती संपूर्ण पोलीस यंत्रणा मतमोजणी कक्षापर्यंत गेली आणि तो वाद जो होता, दोन गटांमधला वाद, तो निवडण्यामध्ये काही प्रमाणामध्ये यश इथे आल्याचं बघायला मिळतं आहे. आता तणाव जरी असला तरी काही प्रमाणामध्ये शांतता असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे गोकुळ गीते यांच्याकडून शंका उपस्थित करण्यात आलेला होता, जे आक्षेप घेण्यात आलेले होते, त्यांचं देखील निरसन करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. गोकुळ गीते यांचे कायदेतज्ञ असणारे वकील देखील इथे उपस्थित झालेले, त्याचबरोबर नरेंद्र दराडे हे देखील आपल्या वकिलांना इथे पाचारण करतायत. त्यामुळे यापुढे जर कुठल्या कायदेशीर मुद्द्यावर जर आक्षेप घेण्यात आला तर तो तिथल्या तिथे वकिलांच्या माध्यमातून खोडण्याचे प्रयत्न देखील दोन्ही गटाकडनं होणार आहेत. अगदी, त्यामुळे मुकुल, नेमकी ही सुनावणी आता सुरुवात झालेली आहे की नाही, आणि जर सुरुवात झालेली आहे तर साधारण किती वेळ ही सुनावणी चालेल? गोकुळ गीते यांनी घेतलेल्या आक्षेपावर सुनावणी पूर्ण झालेली होती. वकिलांनी सांगितलेलं होतं की आम्ही जो आक्षेप घेतलेला होता त्यावर त्यांनी शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला आणि मतमोजणीची प्रक्रिया ही सुरू झाल्याचं थोड्याच वेळापूर्वी गोकुळ गीते यांच्या वकिलांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं. परंतु त्यानंतर हा गोंधळ उडालेला होता, त्यामुळे वातावरण पुन्हा एकदा इकडचं तणावपूर्ण झालेलं आहे. आता हे वातावरण शांत झाल्यानंतर पुढची प्रक्रिया सुरू होईल. अद्यापपर्यंत थेट मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये. अजूनही कोटा कुठला आहे तो ठरवलेला नाहीये. वैध मतं किती, अवैध मतं किती हे अजून जाहीर झालेलं नाहीये. त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया थांबलेली आहे. जोपर्यंत ह्या प्रक्रिया एका पाठोपाठ एक पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रत्यक्ष मतमोजणीला सुरुवात होणार नाही. त्यामुळे आता रेंगाळलेली ही मतमोजणीची प्रक्रिया येत्या काळामध्ये निकाल पुढे येण्यासाठी देखील विलंब लागू शकतो, हेच दर्शवते. अगदी मुकुल, ही मतमोजणीची प्रक्रिया एकीकडे रेंगाळलेली आहे, मात्र दुसरीकडे अगदी काहीच वेळापूर्वी गोकुळ गीतेंनी वक्तव्य केलेलं आहे. त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलेला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने ट्विस्ट आलाय? मुळात गोकुळ गीते यांची एंट्रीज इथे अनेकांच्या भुवया उंचावणारी ठरलेली आहे. कारण गोकुळ गीते यांनी माघार घेतल्याचा एक समजलं जात होतं. गणेश गीते यांनी अनेक वेळा सांगितलं की आता महायुतीच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करा, प्रचार करा, आम्ही आमच्याकडनं कुठल्याही स्वरूपाचा प्रचार करत नाहीये. त्यामुळे कुठेतरी दराडे आणि महायुतीचा गट हा गाफील राहिला की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र एका बाजूला सर्व महायुतीचे नगरसेवक सहलीवर गेलेले असताना दुसऱ्या बाजूला गीते समर्थकांकडनं छुप्या पद्धतीने प्रचार केला जात असल्याचा वारंवार आरोप केला जात होता, संशय व्यक्त केला जात होता. आणि आता तो संशय कुठेतरी खरा होतोय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. कारण मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्यक्ष निवडणुकीमधून आपला प्रचार थांबवत असणारे, जाहीर करणारे गोकुळ गीते हे निवडणुकीच्या मतमोजणीच्या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी माध्यमांसमोर सांगितलं की माझा विजय निश्चित आहे. माझे जे समर्थक होते ते समर्थकांनी मला मतदान केलेलं आहे. त्यामुळे जो उमेदवार महायुतीने दिला
दिलेला त्या महायुतीच्या उमेदवाराच्यामुळे उद्रेक नक्कीच. निर्माण झालेला होता आणि ते मतदान कुठेतरी मला मिळते ह्या कारणामुळे त्यांनी आपला विजयाचा दावा केला. बरोबर आहे. आणि त्यांची त्यामुळे इथे विजयाच्या entry झाली दाव्यामुळे आणि नवा ट्विस्ट आलेला आहे. तर दुसरीकडे आता ही मतमोजणीची प्रक्रिया नेमकी कधी सुरू होते याकडे देखील लक्ष असेल. अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद मुकुल आणि शुभम या सविस्तर माहितीसाठी.